नमस्कार, मी सविता. सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आता माझं आवरलं आहे आणि आम्ही निघालो आहे माहेरी. तिथली आज यात्रा आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे माहेरी. यांनी काढली गाडी, आम्ही लावतो आहे कुलूप. मी लावू का तरी तिकून बस, तिकून जाय ना. जरा आत मांडलाय का? तर चला, आम्ही निघालोय माझ्या माहेरी म्हणजे पानोलीला. तर आम्ही चाललो ती यात्रेसाठी. आणि इथली पण यात्रा आहे, पण ती उद्या आहे, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आहे. आणि हा दिवस आहे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा. माझ्या माहेरची यात्रा असते पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणि आम्ही राहतो तिथली यात्रा असते पौर्णिमेच्या दिवशी. तर आम्हाला पण जायला उशीरच झाला होता, कारण यांना साहेबांना शाळा होती आणि दीदीला पण पेपर होता. त्याच्यामुळे जवळजवळ 5 वाजले होते आम्हाला घरूनच निघायला. आणि जायला जवळजवळ 1-1.25 तास लागतो आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्हाला जाऊस तोपर्यंत 5:30-6 होतीलच. त्यांची यात्रा सकाळपासूनच चालू होत असते. दंडवट वगैरे देवाला जाणं हे ते सकाळपासूनच चालू असतं. पण आता ह्या संध्याकाळच्या पारी त्यांच्या ते भैरवनाथाच्या काठ्या निघत असतात. पण म्हणलं चला, पालखीचं दर्शन वगैरे जरी झालं तरी खूप झालं. आणि आईला पण तेवढंच गेल्यावरती बरं वाटतं. म्हटलं चला मग दर्शन करून पण येऊ. काय आहे मस्त संध्याकाळचं वातावरण. सूर्यदेव चालले होते मावळण्यासाठी आणि खूप छान वाटत होतं. सकाळ आणि संध्याकाळचं वातावरण खरंच मनाला प्रसन्न करणारं असतं. त्याच्यामुळे सकाळ आणि संध्याकाळचं वातावरण मला खूप आवडतं. आता हाय MIDC एरिया, म्हणजे पहा आता खेडेगावात पण कंपन्या आलेल्या आहेत. भरपूर साऱ्या कंपन्या लागतात ह्या रस्त्याला. त्याला सुपा MIDC म्हणतात. सुपा भरपूर लांब आहे इथपासून, परंतु सगळा हा MIDC एरियातच ही सगळं क्षेत्र मोडतंय सध्या. तर पहा आता हे आहे माझं माहेर. म्हणजे जवळजवळ आम्ही आलेलोच आहोत गावामध्ये. भरपूर अशी गर्दी आहे, गाड्या तर भरपूर आहेत. आम्ही येताना डायरेक्टच गावात आलो, कारण म्हटलं चला, कारण आता ह्या काठ्या वगैरे निघालेल्याच होत्या. मला माहित होतं, कारण हा टाइमच असतो त्यांचा दरवर्षीचा. त्यामुळे यांना म्हटलं गाडी डायरेक्ट गावातच घ्या, आपण दर्शन करू आणि नंतरच मग घरी जाऊ.
काही देवळाचा व्हिडिओ काही समजा रस्ता खराब नसते आता चला झालं आमचं दर्शन मंदिरामध्ये. आता जातो आम्ही घरी. खाना तर पाहत आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. काठ्याच्या पालखीच्या पाया पडलो, काठ्या गेल्या. त्यानंतर आम्ही घरी निघालो. गोड असलं तर भरपूर गाड्या होत्या, भरपूर लोकांची गर्दी होती. यात्रा होती आमची भैरवनाथाची आणि ही यात्रा असते नॉनव्हेजची, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. भरपूर लोक आलेले होते यात्रेला. यात्रा खूप मोठी भरत असते आमची नॉनव्हेजची असल्यामुळं. सकाळपासून दंडवट वगैरे सगळं असतं. दंडवट हे झाल्यानंतर देवाचं दर्शन वगैरे हे लोक घेऊन येतात. शरण्या वगैरे जे काय असेल ते वाटतात आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी त्यांचा हा जेवणाचा कार्यक्रम असतो. तर पहा आता आम्ही आलोय घरी. घरी आल्यानंतर पाणी वगैरे पिलो, थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर करायच्या होत्या भाकरी. खूप दिवसातून मी चुलीवरती भाकरी करीत होते. खूप दिवसातून म्हणण्यापेक्षा खूप वर्षातून म्हटलं तरी चालेल, मी चुलीवरती भाकरी करत होते. खूप छान वाटत होतं. पहिले दिवस आठवत होते जुने, कारण लग्नाच्या आधी आम्ही सगळं काही चुलीवरच करायचो. लग्न झाल्यावर पण बरेच दिवस चुलीवरच केलं, पण खूप भारी वाटत होतं चुलीवरती भाकरी करायला. मी भाकरीच करीत होते तोपर्यंत दीदीच्या घरचे पण आले होते. ते आल्यानंतर त्यांना गरम गरम जेवायला वाढलं. जेवण वगैरे सगळे झाले आणि त्याच्यानंतर मग ते पण निघाले होते. रात्रीचे बरोबर 10 वाजले होते त्यांना निघायला. त्यानंतर मग त्यांची गाडी नवीन होती, त्याच्यामुळं आई म्हटली की गाडी पुंजून घे. त्याच्यामुळे म्हटलं मग आता चला त्यांची गाडी पण पुंजूया तिच्या दारामध्ये, कारण तिला पण बरं वाटतं ना मग थोडं असं काही केल्यानंतर. त्याच्यामुळे रात्रीचं काय ना पण तिची गाडी पोचली. गाडी पोचून वगैरे सगळं झालं. बेळ खोस ना गाडीचा नारळ का चांगला. शिडी नाही काढलेली. हा शिडी नाही काढली. आता एक लोक जाऊन नाही हा जाऊन द्यायचं नाही अजून. होतं का नाही? नको काय नाही काय नाही काय नाही काय नाही होत त्याला. नको ते नारळ खाली पडला होता तिकडे. सांगायचं ना तू आम्हाला लगेच करायला लागेल.
पाहुणे गेले आणि त्यानंतर रात्रीच आजीने काढली नातीची दृष्ट रात्रीच्या 10 वाजता. कारण तिचं दुखत होतं थोडंसं डोकं. म्हटली काढ माझी दृष्ट. मग आईने काढली तिची दृष्ट. त्याच्यानंतर मग आम्ही पहाटेच निघालो होतो. पहाटे 5लाच उठलो आणि निघालो. कारण यांना साहेबांना जायचं होतं शाळेत आणि दीदीला पण दुपारी पेपर होता. म्हटलं मग आता चला परत निघूया. तर पहा आता सकाळ सकाळ आम्ही माघारी निघालो होतो. माघारी निघाल्यानंतर आमची जी पालखी असते ती येते तिथे तुम्हाला थोडंसं शूट मी दाखवलं. ती जातेगावमध्ये थांबत असते आणि दुसऱ्या दिवशी जातेगावची यात्रा असते. इथे पण कोळगावची यात्रा असल्यामुळे आम्हाला नैवेद्य वगैरे सगळंच बनवायचं होतं. देवाला पण जायचं होतं. इथे असते देवीची यात्रा, कोळाई देवीची यात्रा असते. त्याच्यामुळं आमची ही यात्रा गोडाची असते, पुरणपोळीची. तर पहा इथलं पण मंदिर वगैरे सगळं काही सजलेलं आहे मस्त असं. इथली पण यात्रा खूप मोठी भरते. इथली यात्रा जवळजवळ 3 दिवस चालत असते. मंदिर पण सजलेलं होतं, गाव पण सजलेलं होतं. खूप छान वाटत होतं. त्या दिवसात भरपूर यात्रा असतात, भरपूर गावांच्या यात्रा. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.